नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने आपल्या सगळ्यांचं आयुष्य अगदी नकळतपणे पूर्ण बदलून टाकलं आहे. विचार करा, आपल्या एका छोट्याशा सवयीमुळे आपली आधुनिक जीवनशैली कशी मुळापासून बदलली आहे. आज आपण या वापरा आणि फेका म्हणजेच यूज अँड थ्रो संस्कृतीचे आपल्या जीवनावर, पर्यावरणावर आणि अगदी आपल्या मानसिकतेवर होणारे खोलवरचे परिणाम समजून घेणार आहोत. हा विषय आपल्या रोजच्या जगण्याशी इतका थेट जोडलेला आहे ना, की हे सगळं ऐकून तुम्हीही नक्कीच विचार करायला लागाल. चला तर मग सुरुवात करूया. आता थोडं मागे वळून पाहूया. एकेकाळी आपल्या संस्कृतीचा मूळ मंत्र काय होता? वापरा आणि जपा. कोणती वस्तू जपून वापरायची आणि ती जास्तीत जास्त कशी टिकेल याकडे कल असायचा. पण आता काय झालंय? आता त्याची जागा वापरा आणि फेका या डिस्पोजेबल वृत्तीने घेतलीय. आणि खरं सांगायचं तर हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये. हा आपल्या विचारधारेतील आणि मानवी मूल्यांमधील एक खूप मोठा आणि तितकाच गंभीर बदल आहे. तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही घरातल्या मोठ्यांकडून ऐकलं असेल, पूर्वी घरातील एखादी वस्तू तुटली तर ती लगेच फेकून दिली जात नसे. ती कशी सांधता येईल, दुरुस्त कशी करता येईल यावर जास्त भर असायचा. जुन्या कपड्यांपासून छान गोधड्या बनवणे असो किंवा बाजारातून आणलेल्या रिकाम्या डब्यांचा वापर धान्य साठवण्यासाठी करणे असो, ही केवळ पैशांची काटकसर नव्हती बरं का, तर तो निसर्गाप्रती असलेला एक नितांत आदर होता. प्रत्येक वस्तूचा जास्तीत जास्त वापर करून निसर्गावर कमीत कमी भार कसा टाकता येईल याची ती एक अतिशय सुंदर आणि विचारपूर्वक तयार केलेली पद्धत होती. पण मग हे सगळं बदललं कसं? जागतिकीकरण आणि वाढता चंगळवाद यामुळे ती जुनी शाश्वत जीवनशैली कुठेतरी मागे पडली. आज आपल्याला कसं अगदी सगळं इन्स्टंट आणि सोयीस्कर हवं असतं, बरोबर ना? प्लास्टिकचा चहाचा कप असो, पार्सल सोबत येणारे प्लास्टिकचे चमचे असोत किंवा मग रोज नवनवीन येणारे गॅजेट्स आणि मोबाईल फोन्स असोत. वस्तू धुणे, त्या नीट राखून ठेवणे किंवा त्यांची काळजी घेणे ह्या कटकटीतून सुटका हवी होती. आणि म्हणूनच बाजारपेठेने हा वापरा आणि फेका पर्याय आपल्यासमोर आणला आणि आपणही तो अगदी सहजपणे स्वीकारला. आता यातली सगळ्यात मोठी गोम काय आहे माहितीये? बाजारपेठेत अगदी स्वस्तात मिळणाऱ्या या वस्तूंनी सुरुवातीला आपल्याला एका खोट्या समृद्धीचा भास निर्माण करून दिला. आपल्याला वाटायला लागलं, अरे वा, आपलं जीवन किती सोपं आणि प्रगत झालंय. पण वास्तव काही वेगळंच होतं. हळूहळू या सवयीने अगदी आपल्या नकळत पर्यावरणाचा आणि आपल्या मानवीय मानसिकतेचा गळा आवळायला सुरुवात केली. जी गोष्ट आपल्याला सुरुवातीला सोय वाटत होती तीच आता एक भयानक मोठी अडचण म्हणू लागलीय. आजच्या काळात आपली सर्वात मोठी घोडचूक कोणती असेल तर ती हीच आहे. आपण अगदी सोयीस्करपणे हे विसरून गेलो आहोत की ज्या वस्तूला आपण कचराकुंडीत फेकून देतो ती वस्तू जादूसारखी पृथ्वीवरून कुठल्या कुठे नाहीशी होत नाही. ती ह्याच ग्रहावर कुठेतरी राहते, साठून राहते आणि पुढे जाऊन महाभयंकर विनाश घडवून आणते. या फेकून देण्याच्या वृत्तीचे सर्वात भयंकर परिणाम आज आपल्या निसर्गाला भोगावे लागत आहेत. प्लास्टिक ही तर या संस्कृतीची जननीच आहे म्हणा ना. आपण फक्त एकदाच वापरून फेकतो ती पाण्याची बाटली किंवा प्लास्टिकची पिशवी. निसर्गामध्ये हजारो वर्षे तशीच राहते. आज तुम्ही पहा, नद्या, ओढे आणि अगदी अथांग समुद्रसुद्धा ह्या कचऱ्याने अक्षरशः गुदमरले आहेत. जमिनीचा कस कमी होत चाललाय. मुख्या प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक जातंय, ज्यामुळे त्यांचे दुर्दैवी मृत्यू ओढवत आहेत. एका अर्थाने आपणच निसर्गाची पूर्ण अन्नसाखळी विस्कळीत करून ठेवली आहे. कचरा म्हणजे फक्त एखादी निरुपयोगी वस्तू असं तुम्हाला वाटतं का? मुळीच नाही. जेव्हा एखादी वस्तू आपण कचऱ्यात फेकतो तेव्हा केवळ त्या वस्तूचा नाश होत नसतो. विचार करा, ती वस्तू बनवण्यासाठी किती पाणी लागलं असेल, किती ऊर्जा वापरली गेली असेल आणि किती मौल्यवान नैसर्गिक साधनसंपत्ती खर्च झाली असेल. या सगळ्याचा आपण एका क्षणात नाश करत असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण निसर्गाची बहुमूल्य संपत्तीच कचऱ्याच्या डब्यात टाकत असतो. या सगळ्या भयानक प्रक्रियेला आपण नैसर्गिक दिवाळखोरी किंवा नॅचरल बँक्रप्सी असं अगदी योग्य नाव देऊ शकतो. आपल्या थोड्याशा तात्पुरत्या सोयीसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा असा अफाट नाश करणे म्हणजे निसर्गाची बँक रिकामी करण्यासारखंच आहे. आणि यातली सगळ्यात धक्कादायक आणि चिंतेची बाब म्हणजे या दिवाळखोरीची खूप मोठी किंमत आपल्याला नाही तर आपल्या पुढच्या पिढीला मोजावी लागणार आहे. आता वळूया याच्या दुसऱ्या बाजूकडे. या सर्व गोष्टींचा परिणाम केवळ निसर्गावरच झालाय असं नाही, तर तो आपल्या मानवी मानसिकतेवरही झालाय. उपयोगापुरते मामा ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. आजच्या काळात ती किती खरी ठरतेय नाही? जेव्हा आपल्याला वस्तूंना सहजपणे सोडून देण्याची आणि सतत नवीन वस्तूंकडे आकर्षित होण्याची सवय लागते, तेव्हा तीच वृत्ती हळूहळू आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधांतही डोकावू लागते. आज संवेदनांची जागा उपयोगितेने घेतली आहे. कामापुरता माणसांचा वापर करायचा आणि काम संपल्यावर त्यांना फेकून द्यायचं किंवा दुर्लक्षित करायचं, ही वृत्ती आज समाजात खूप वेगाने वाढत चालली आहे. ज्याप्रमाणे एखादी जुनी वस्तू थोडी खराब झाली की आपण लगेच नवीन घेतो,
अगदी त्याच सहजतेने जुन्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना विसरून आपण नव्या आकर्षणामागे धावू लागलो आहोत. आणि यामुळेच आज समाजात एक भयंकर एकाकीपण आणि भावनिक पोकळी निर्माण होत आहे, जी आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत घातक आहे. आता थोडा आर्थिक दृष्टिकोनातून विचार करूया. आपल्या मनात एक खूप मोठा गैरसमज खोलवर रुजवला गेलाय. अरे, ते दुरुस्त करण्यापेक्षा नवीन घेतलेलं स्वस्त पडेल. पण वास्तव काय माहिती आहे, स्वस्त वस्तू वारंवार खरेदी करण्यापेक्षा एकदाच थोडे पैसे खर्च करून दर्जेदार आणि टिकाऊ वस्तू खरेदी करणं केव्हाही फायदेशीर असतं. या स्वस्त वस्तूंच्या नादात आपण सतत खर्च करत राहतो आणि नकळत आपला कर्जाचा डोंगर वाढतच जातो. आणि या सड्यात आणखी एका गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतंय. बाजारपेठेतील जाहिरातींचा सततचा मारा आपल्याला वस्तूंचे कसे गुलाम बनवतोय हे पाहणं खरंच विदारक आहे. आपण वस्तूंचे मालक राहिलो नाही आहोत, वस्तू आपल्या मालक बनल्या आहेत. सतत नवीन घ्या या हव्यासातून समाजातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक, आपले स्थानिक कारागीर आणि दुरुस्ती करणारे छोटे व्यवसायक कायमचे नष्ट होत आहेत. पण मग आता यावर उपाय काय? सगळंच हाताबाहेर गेलंय का? तर तसं नाहीये. आता वेळ आलीये ती पुन्हा एकदा आपल्या मुळांकडे वळण्याची. शाश्वत जीवनशैली म्हणजेच सस्टेनेबल लाईफस्टाईल स्वीकारणे हा आता कोणाचा वैयक्तिक छंद राहिलेला नाहीये. ती आता काळाची आणि आपल्या अस्तित्वाची अत्यंत तातडीची गरज बनली आहे. मग याची सुरुवात कुठून आणि कशी करायची? अगदी सोपं आहे. कोणतीही नवीन वस्तू विकत घेण्यापूर्वी एक क्षणभर थांबा आणि अंतर्मुख होऊन स्वतःला हा एक साधा प्रश्न विचारा. हे मला खरोखर हवे आहे का? की फक्त मी एका मोहाला बळी पडतोय? आपल्या खऱ्या गरजा ओळखणे आणि त्यांचं पुनरावलोकन करणं ही आजच्या काळाची सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. आणि त्यानंतरचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न, याचा शेवट कुठे होणार आहे? आपण जी वस्तू आज इतक्या आवडीने विकत घेत आहोत तिचा प्रवास कुठे आणि कसा संपणार आहे? ती कचराकुंडीत जाणार आहे की समुद्रात की जमिनीखाली गाडली जाणार आहे? प्रत्येक वस्तूच्या अंतिम प्रवासाचा विचार करणे हे आता आपल्या सगळ्यांवर बंधनकारक झाले आहे. जर प्रत्यक्ष कृतीच करायची झाली तर आपण 3 अत्यंत स्पष्ट आणि साधी पावलं उचलू शकतो. पहिलं म्हणजे वस्तूंचा जास्तीत जास्त पुनर्वापर करणे. दुसरं, घरातल्या कचऱ्याचं योग्य वर्गीकरण करणे, म्हणजे ओला आणि सुका कचरा वेगळा करणे. आणि तिसरं, जिथे जिथे शक्य असेल तिथे प्लास्टिकऐवजी नैसर्गिक पर्यायांचा वापर करणे. हे करण्यासाठी फार मोठे कष्ट लागत नाहीत, पण हे आता आपलं नैतिक कर्तव्य नक्कीच बनले आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. ज्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी ही पृथ्वी आपल्याला इतक्या सुंदर स्वरूपात सोपवली, तशीच किंबहुना त्यापेक्षाही चांगली पृथ्वी पुढच्या पिढीला देणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. वापरा आणि फेका ही मानवी अधोगतीची नांदी आहे हे आता आपण ओळखलं पाहिजे. निसर्गातील प्रत्येक घटक मौल्यवान आहे आणि जीवन हे केवळ वापरण्यासाठी नसून ते समृद्ध करण्यासाठी आहे. जेव्हा आपण वस्तूंना जपायला शकू ना, तेव्हाच आपण माणसांना आणि या वसुंधरेला जपण्यास खऱ्या अर्थाने समर्थ होऊ. तर मग आजच विचार करूया, आपण आपल्या पुढच्या पिढीला नक्की कोणता वारसा देऊन जाणार आहोत? कचऱ्याचा भयंकर ढिगारा की एक सुंदर हिरवीगार पृथ्वी? विचार नक्की करा.